नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण काढणार आहोत छोटी आणि एकदम सुंदर रांगोळी. तर ही रांगोळी आहे आपली 3 ते 1 ठिपक्याची. अशी ही रांगोळी आपल्याला आज काढायची आहे. आपल्या सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला उपयोगी पडणारी ही रांगोळी आहे. तर ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला दाखवते. आपल्याला वरती जे 2 ठिपके आपण आखून घेतलेले आहेत तिथे आपल्याला एक सरळ रेषा आखायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे महादेवाच्या पिंडीचा आकार काढून घ्यायचा आहे. हो मैत्रिणींनो, ही रांगोळी आपली आहे महादेवाच्या पिंडीची. एकदम छोटी आणि सोप्या पद्धतीची रांगोळी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे डिझाईन तयार करून घ्या. मी महादेवाच्या पिंडीचा खालचा आकार काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे वरी त्याच्यानंतर खाली आपण जे पानाचा आकार काढून घेतला आहे त्याच्या खालती पण आपल्याला तसंच पानाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालती आपल्याला एक फुलाची डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आपल्याला एक फूल आखून झाल्याच्या नंतर आपल्याला वरी महादेवाच्या पिंडीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कलर भरून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरू शकता. तर पाहू शकता आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे. किती छोटी आपली महादेवाची पिंड दिसत आहे. तर मी ते कलर भरत आहे. मैत्रिणींनो, तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी रांगोळी कशी वाटते कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. आपण इथे कलर भरून घेतलेले आहेत. यानंतर मी इथे महादेवाच्या पिंडीला डार्क करून घेते. डार्क यामुळे करायचे आहे की आपली रांगोळी जेणेकरून उठून दिसेल. आपला कलर वगैरे आजूबाजून पडलेला आहे ते कवर होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. मी इथे डिझाईन आखून घेतलेली आहे आणि डॉट टाकलेले आहेत. आता ते डॉट काढून झाल्याच्या नंतर आपल्याला वरती महादेवाच्या पिंडीवर आपल्याला 3 रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि महादेवाच्या पिंडीच्या बॅक साईडला आपल्याला एक फ्लॅश पडल्यासारखा दाखवायचा आहे आणि दिव्य प्रकाश बनतो ज्याला आपण, तर ते आपल्याला दाखवायचं आहे तिथे. मी अशा प्रकारे इथे कलर टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागचा फ्लॅश टाकू शकता. जेणेकरून आपल्याला आपली रांगोळी उठावदार बनवायची असली तर आपण हे करू शकतो आणि आपली रांगोळी एकदम सुंदर दिसते. तर मी अशा प्रकारे इथे कलर टाकून घेतलेला आहे आणि एक डॉट टाकून त्यावरती आपण त्यामध्ये आपल्याला एक केशरी कलर आपल्याला तिथे गंध टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे डॉट टाकले होते त्यावरती आपल्याला ब्राऊन कलर टाकून घ्यायचा आहे. आपण तिथे रुद्राक्ष बनवू शकतो. तर मी इथे रुद्राक्ष बनवून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्ही डिझाईन भरलात तरी चालेल. फूल वगैरे काढू शकता. आपली पिंड भरून दिसेल यासाठी मी इथे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही केलं तरी चालेल, तसंही जरी ठेवलं तरी चालते. तर यानंतर आपण वरती महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान टाकून घेऊया. अशा प्रकारे मी इथे बेलाचे पान टाकून घेत आहे आणि त्याला आकार देण्याचा प्रयत्न करते. हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे एक डॉट द्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला कळवित राहा. जेणेकरून मला पण तुमचं सहकार्य मिळेल आणि मी अशाच तुमच्यासाठी नवनवीन रांगोळ्या घेऊन येत राहील. आणि तुम्ही माझ्यासाठी माझ्या रांगोळ्या पाहण्यासाठी तुमचा वेळातला वेळ जो काढून तुम्ही पाहत असाल त्यासाठी खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद करते. आणि अशाच तुम्ही माझ्या रांगोळ्या पाहत राहा आणि तुमचा सपोर्ट मला नेहमीच राहू देत राहा.
तर मैत्रिणींनो, मी इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे पिंडीच्या अवतीभोवती वेली वगैरे काढून त्या डिझाईनला आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नाही काढलं तरी चालेल, पण आपली रांगोळी जेणेकरून छान दिसते, यामुळे त्यासाठी मी इथे अशा प्रकारे डिझाईन टाकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली रांगोळी दिसत आहे. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.